ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत। राज्यामध्ये आता वेगवेगळ्या पक्षांना दौरे सुरू केलेले आहेत। ओबीसी जन आक्रोश मोर्चा देखील आता या ठिकाणी दौरे करताना पाहायला मिळतोय। कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? खरं तर पहिल्यांदा आम्ही ज्या भागामध्ये उपोषणाला बसलो त्या भागामधून मंडलस्तंभाला अभिवादन करून अंबड तालुक्यातून आम्ही 22, 23, 24, 25 असा एक 5-6 दिवसाचा दौरा एक 2-3 जिल्ह्यांना कव्हर करणारा हा आमचा दौरा आहे। साधारणपणे 450 ते 500 किलोमीटर अंतर आहे। त्यामध्ये काही सभा आहेत आणि काही ठिकाणी जनतेला जाता जाता रॅलीच्या माध्यमातून संबोधन आहे आणि त्यानंतर मात्र आम्ही साधारणपणे 25 तारखेपासून पुढं महाराष्ट्रभराचा ओबीसीचा ओबीसीचा आक्रोश की आमचं आरक्षण नक्की टिकलं आहे, गेलं आहे, चॅलेंज झालं आहे का, नक्की काय होतं आहे या संदर्भात आम्ही ओबीसीचा ओबीसीचा आक्रोश पुढे येण्यासाठी आम्ही या महाराष्ट्रभर दौरा करणार आहोत, सभा घेणार आहोत आणि या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातील, प्रत्येक प्रदेशामध्ये जातील। पहिल्यांदा आम्ही मग सुरुवात त्याची आम्ही नागपूरला दीक्षाभूमीवरून आम्ही करणार आहोत, मग आम्ही वर्ध्याला जाणार आहोत, मग वेगवेगळ्या ठिकाणी ऊर्जास्थळावरती जाणार आहोत आणि महाराष्ट्रामधला ओबीसी पुढील 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आमच्या या प्रश्नावरती, आमच्या हक्क अधिकारावरती जन आंदोलनामध्ये कसा उतरेल आणि 100% कसा उतरेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। कालपासून जर आपण पाहिलं तर माध्यमांमध्ये भाजपचे नेते आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये वाकयुद्ध लढल्याचं पाहायला मिळते। ज्या पद्धतीने त्यांची जी भाषा आहे त्या भाषेवरून आता त्यांच्यावर टीका देखील होताना पाहायला मिळते। नाही, खरं महाराष्ट्र हा एक जिवंत विचारांचा म्हणून महाराष्ट्राकडं बाकीच्या राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राकडं पाहिलं जातं, परंतु महाराष्ट्रामध्ये अशी एकमेकाला शिव्या देणं, जिथं विचार थांबतो ना तिथं शिव्यांनी सुरुवात होते, जिथं कायदा सुव्यवस्था संविधान ज्याला मानायचं नसतं ते शिव्यावरती येतात। त्यामुळं कोणी असो या महाराष्ट्रामध्ये शिव्या देऊन आपली अवकात दाखवू नका। महाराष्ट्रामध्ये विचार आहे, महाराष्ट्रामध्ये वारसा आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे, महाराष्ट्राचा आब आणि आदब आहे। त्यामुळे शिव्या देऊन आपली लायकी दाखवू नका आणि ज्या म्हणून कुठल्या मुवमेंटची माणसं जर शिव्या देत असतील तर त्या जनतेने सुद्धा विचार करावा की शिव्या देणारा नेता आपल्याला हवा आहे का संविधान मानणारा, सगळ्या लोकांचे हक्क अधिकार मानणारा आणि आपली चळवळ रिझल्ट ओरिएंटेड घेऊन जाणारा माणूस पाहिजे, याचा विचार इथल्या जनतेनं करावा। शेवटचा प्रश्न, शरद पवारांना धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यासंदर्भामध्ये नुकतंच वक्तव्य केलं, याकडे तुम्ही कसं पाहताय? एकीकडं तुमची एसटीची लढाई तर दुसरीकडं ओबीसीमधून आरक्षणासंदर्भामध्ये एक मागणी, या दोन गोष्टी कशा पाहताय तुम्ही आणि समाजाला देखील काय सांगा? पवारसाहेबांनी एसटी आरक्षणावर बोलणं म्हणजे लबाडा घरचं आमंत्रण आहे, कारण आमच्या 4 पिढ्या खपल्यात आणि पवारसाहेब रूलर म्हणून महाराष्ट्रात त्यांनी काम केलं आहे। सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्या 1 महिना व्हायच्या आतमध्ये त्यांनी शिफारस केंद्राला दिली, पण आमचे पवारसाहेब नेहमी महाराष्ट्राचे रूलर राहिलेले आहेत, शासक राहिलेले आहेत, त्यावेळी त्यांना धनगर समाज दिसला नाही। त्यामुळे आत्ता त्यांनी काय टायमिंगनं आणि कुठल्या वेळी असं वक्तव्य करावं हे त्यांच्या मुरब्बी राजकारणाचं हे सूचक हे आहे, दर्शन आहे। पवारसाहेब, तुम्ही धनगर समाजाला जर खरोखरच धनगर समाजाबद्दल जर काही हित राखत असता तर तुम्ही आजपर्यंत तुम्ही त्या माणसांना प्रतिनिधित्व असो किंवा अजून कुठल्या गोष्टी असो तुम्ही संधी दिली असती, पण संधीसुद्धा देत नाही असा आमचा आरोप आहे पवारसाहेबांवरती। शेवटचा प्रश्न, मागल्या काळामध्ये जे काही सरकारच्या वतीनं मराठा समाजाच्या अनुषंगानं ज्यावेळेस सरकारनं निर्णय घेतला आणि त्यानंतर हरकती मागवल्या, त्या हरकतींचं पुढं काय झालं हेच कळालं नाही। 8.5 लाख हरकती आल्या असं देखील दावा करण्यात आला। बघा, आमचं उपोषण होतं, त्या उपोषणामधली आमची 3री मागणी अशी होती की आम्ही ज्या लाखो हरकती या सर्व अध्यादेशाच्या अनुषंगानं आणि या ओबीसींच्या अनुषंगानं आम्ही शासनाकडं सबमिट केलेल्या आहेत, त्याचा ॲक्शन टेकन रिपोर्ट आम्हाला मिळाला पाहिजे। काय त्या हरकती आलेल्या आहेत त्या सुमार दर्जाच्या आहेत, दखल घेण्याजोग्या आहेत का बिनकामाच्या आहेत का, त्याचं काय त्याची दखल घेऊन आपल्याला त्यामध्ये काही सुधारणा करता येईल, याच्यावरती काय एक्झर्शन केलं आहे महाराष्ट्र शासनानं, याचं उत्तर आम्हा ओबीसींना मिळणं अपेक्षित आहे। हे शासन संवेदनशील पद्धतीनं आमच्या ओबीसींच्या मागण्यांकडे पाहत नाही असा आमचा आरोप आहे आणि या आमच्या आरोपाला शासनानं लवकरात लवकर उत्तर द्यावं, नाहीतर आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्ही जनतेच्या दरबारात जात आहोत। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कुठंतरी या ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने आता लक्ष्मण हाके यांना देखील दौऱ्याचं आयोजन केलं आहे आणि त्यांचा महाराष्ट्रभरामध्ये आता सुरुवातीचा पहिला टप्पा सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन रुपेश शिलारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।